चाळे मांडली पूर्वी एवढं कुठं जमायला काय श्री गणेशाय नमः. चाळे मांडले पर्वते दिसोनेली औषधिते नेने माझे पराक्रमाचे सामर्थ्याचे मला चालवल्यासारखं व्हायला लागलं. ह्या असणाऱ्या पर्वतावरती आलो, इकडं तिकडे शिखरावर उडवतोय, परंतु औषधाचा काय त्या ठिकाणी मेळ लागत नाही. औषध मला फसवायला लागले हनुमंताला असं वाटत आहे. म्हणून औषधी दिदल्या पश्चिमेसी धावनी गेले त्या पश्चिम तव पूर्वेसी दाखिल्या. परंतु औषधी काय दिसायला तयार नाही. मग पाठीमागं बघितलं, पश्चिम दिशेला औषधी दिसायला लागल्या. औषधी दिसल्यावर त्या ठिकाणी पश्चिम दिशेला हनुमंतराया जात आहेत. उत्तर दक्षिण समस्त पर्वत लकलकित वानर विस्मित झाले काय येत करावे. पश्चिमेला बघितलं तर पश्चिमेला औषधी दिसू लागली. परत उत्तरेकडे बघितलं, उत्तरेला त्या ठिकाणी औषधी दिसू लागली. जवळ गेल्यानंतर औषधी आपलं तेज सोडते. काय भानगड आहे आश्चर्य हनुमंताला वाटत आहे. औषधी म्हणून जरूर काय तव झाड राखायचा काय तो सांडून आणखी बाहेर तव ते होय पैसेची. उत्तरेला बघितलं त्या ठिकाणी पश्चिमेला गेलं. आता जवळ जाऊन औषधी हातामध्ये घ्यायचंय, परंतु हातामध्ये औषधी येत नाही. तिथे गेलं औषधी रक्षण चिंता तुरती उद्विग्न काय आपण बोलत. उत्तरेला बघितलं, पश्चिमेला बघितलं, सगळ्या दिशेला बघितलं. औषधी जवळ गेल्यानंतर लोप पावत आहे. आजी जितुका पुरुषार्थ केला जितुका वगात वाया गेला कपटी राक्षस भेटला तोही मारला वाया वायांची. पुत्र होती ते सात्विक पंचाळ महाराजांची मुलगी आहे. तिने अतिशय सुंदर त्या ठिकाणी वाचन आहे. खरोखर आपल्या असणाऱ्या ताईंच्या हातावरती हात मारला. सुंदर वाचन आहे. हनुमंतराय विचार करतात एवढा केलेला खटाटोप वाया गेला, पण पंचाळ महाराजांना या ठिकाणी तिने जे आजपर्यंत प्रभू रामचंद्राची सेवा केली त्याचं असणारे फळ आहे. ताईपेक्षाही सुंदर वाचन भविष्यात ताईचं होईल. अतिशय सुंदर वाचन आहे. हनुमंतराय विचार करतात इतके दिवस खटाटोप केला वाया गेला, गावाकुंड शक्तीला आलं, पण इथे येऊन झोपला. श्रोते तुम्ही महेशाच्या मूर्ती महेशाला घेऊन नका, अंगावरती शाल काढा. ऐका वाचा. दुष्कर करणे गेली योगीचा वाया गेली औषधीनी बुडी दिली शक्ती झाली ते तीव्रता. आल्या उगच्या राक्षसांसंग भांडण केलं, इथे येऊन औषधी सापडत नाही. हनुमंताला आश्चर्य वाटतंय. सुग्रीवा काय मुख दाखवू श्रीरामाचा चरण कैसे पाहू अंगदा काय उत्तर देऊ श्री रघुराव शोभेला. रामचंद्राला काय मुख दाखवू, सुग्रीवाला जाऊन काय सांगू, अंगदाशी काय चर्चा त्या ठिकाणी करू, हनुमंत विचार करतो. मी निजाभिमान केला पाही औषधी आणि नवगाही श्रीराम नसाय काही अहंता सर्वही घातक. मी अहंता एवढी घातक आहे. मी या ठिकाणी सांगितलं प्रोग्राम चंद्रा मी जाऊन औषधी आणतो आणि तीच अहंता माझ्यासाठी घातक ठरत अहंता कर्मसिद्धी नावाचे अहंता सुख ढगळे स्वर्गीचे अहंता सारण पावले त्यांचे अहंता साच घातक. याचा अर्थ त्या ठिकाणी कळत नाही. स्वर्गीचं सुख प्राप्त होत नाही. सगळ्या कामामध्ये अहंकार आडवा येतो. मला ह्या ओव्या सांगता येतात म्हणल्यानंतर तिथंच माती होते. वाचा. अहंता नसाने स्वामी कार्य अंतेने साधन तय होय अहंता यशन लाहे निर्व्य होय अहंता. स्वामीचं कार्य होत नाही. अहंकारामुळे यश मिळत नाही. अहंता नोय चित्तशुद्धी अहंता नोय साधन सिद्धी अहंता नवे सत्वशुद्धी अहंता सुशुद्धी घातक. नंतर वाया जातो. चित्तशुद्धी त्या ठिकाणी राहत नाही. कसल्याही प्रकारचं सुख प्राप्त होत नाही. असा असणारा अहंकार आहे. एक सुख नोय देख तुवा नोय परतिक अहंता मोहित नरक अहंता घातक जगा झाली. अहंकाराची गोटी नलग्या अज्ञानाच्या पाठीच्या चकट ज्ञान आहे. अहंकार त्याच्या बोखंडी बसतो. ते अंत मी आपण श्रीराम सम्मुख केले जाण तेने नागवल संपूर्ण औषधी दर्प दर्शन नव्हे मी जाऊन औषधी आणतो त्याचाच अहंकार. मनती श्रीराम सम्मुख केले जाण तेने नागवले
मनती मनोमान पावन नेने औषधी संभार किती आलेले कतवार पालके खार मरकट मी असणारा पालक आहे असणारा वर्णन मी अहंकार केला त्याच्यामुळे यश मला प्राप्त होत नाही काय विचारू करू आता पडून वनस्पती समजता भारात बांधून या नेता उपासता होईल सगळ्याच वनस्पती उपटून भारा बांधून घेऊन जातो धाव पाव घातली नाम माझा अपराध करी क्षमा पडिलो संकटी दुर्गमा सर्वोत्तम पाव वेगी चंद्र मला पाव धाव पाव बाबा बुद्धिदाता असणारा मी देवीचे बाळक ज्ञान मुळाती उत्संक क्षमा करुणी सकळी का कृपा आवश्यक करी मज माझ्याकडे अहंकार आला उत्कटा चिंता करिता दया कपिनाथा श्रीराम आठवल चित्ता बुद्धिदाता निज भक्ता स्मरण केलं आणि जो कार्य वाच काय वाचा मनीसी शरणगे श्रीरामासी क्षणार्धे सोडवित्यासी राम भक्तासी कृपाळू भगवंताला काया वाचा मनानं त्या ठिकाणी अतिशय शुद्ध भावानं शरण जातो भगवंत त्याच्यावरती कृपा करतो भगवंत त्याला असणारा बुद्धीची बुद्धी आपण अंतरात्मा रघुनंदन तेने होई प्रसन्न कपिनंदन सगळ्या जगाचं वर्णन करणारा सगळ्या जगाला बुद्धी देणारा हा भगवंत आहे जगाचा बाप असणारा प्रोग्राम चंद्र त्या भगवंताचं स्मरण केल्याबरोबर भगवंतानं हनुमंताला बुद्धी त्या ठिकाणी दिलेली आहे गजेंद्र अग्राय करिला सदा संकटी स्मरणा भगवंता काकुलती एवढी सत्वरता घालून तत्वता उद्धरिला कथा केलेली संगमदेव भक्तानी नाम कथेच्या अनुषंगाने पर्यंत आलेला आहे शक्य प्रसंगाचा चौथा अध्याय उत्तरार्धाच्या ठिकाणी आलेला आहे आणि मारुतीचं आगमन अभेद्याच्या प्रदेशापर्यंत आलेलं आहे आतापर्यंत झालेलं एवढं सुंदर आहे का कारण इथं वेळ कमी रंग जास्त आहे त्याच्यामुळे इथं जास्त सांगायची वेळ गरज नाही इथं या शक्ती सांगण्यामध्ये 12वी पास झाल्याच्या नंतर सीईटीची परीक्षा दिल्यासारखं आहे खरं इथं कोण आहे मला सांगा एकाहून एक बली कारण हिमालयाच्या उंची गाठलेले महात्मे या ठिकाणी आहेत त्याच्या पुढे मी जास्त सांगणं एवढं योग्य नाही फक्त सीईटीची परीक्षा आहे एवढं ध्यानात असू द्या मारुतीचं आगमन अवेद्याच्या प्रदेशापर्यंत आलेलं आहे आता याच्या अगोदर गोळी झाले होते वरती उजाड होता खाली अंधार होता पण समीकरण बदललं आता वरपाकडे बघा खाली उजाड आहे वरी अंधार आहे म्हणजे काळानुसार बदलत चाललेला आहे कारण वरच्या औषधीचा उजाड होता लक 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 डेकोरेशन सारखा माझ्या मारुतीला गावापर्यंत आलं बोला
आपल्याला कानाच्या बाजूला आवाज येतोय. मारुतीला त्यावेळेला आकाश मार्गाने जात होते, स्पीडमीटर बंद पडलं होतं. स्पीडमीटर एवढे वेगाने चालले होते, तो असताना आवाज भारताच्या कानावर पडला. त्यावेळेला काय वाटलं? म्हणे केवळ हा होतच राजाला वनात होता सारी मनात भैरा विचारित काशी वेगे रुळे वारंग नाही माही नवगण उलगणे साधू प्रजना करी आठवण उन्नत वाऱ्याचा आवाज होता दादा, वाऱ्याचा आवाज होता, पण तो ऐकेला म्हणे केवढा हा होता. किती मात्र आहे म्हणले, कारण व्यवहार आहे. थंडी खावी पण मांडी आड करून खावी. मोठा असेल अर्थ असेल, वाद्य लावलाय, बाळा घेतलाय, विमान घेतलाय, विमानात नाचलाय, आणि त्याची सावली आमचा साधू. अरे वाईट वागायचंय ना, निश्चित वागाव, पण कमीत कमी साधू संतांच्या समोर तर वागू नका ना. हा धर्म नीती आहे, एवढं तर पाळा कमीत कमी. पण काही पडते पालक मारतीचा एवढा फिरत आणि राणी मारतीला दाखवते, कारण आता वाटू द्या की बघा असं करायचं. तुम्हाला देवळाची दुसरीकडे जागा बस पडली का? मसनवाटे करून बसायची. वाईट वागा, पण कमीत कमी चांगला धर्म करता या ठिकाणी वागू नका. हा कामच वाईट मध्ये प्राचीनी पहिल्या गुन्ह्यामध्ये राजारामाने गेला आणि भल्या भल्याची यादी देतो दादा. भल्या भल्याचे विश्वामित्राचा पोखाणे, विश्वामित्रासारखे सुद्धा बोलले दादा. आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये दंडगोर शुक्राचार्य गेले. तिसऱ्या गुन्ह्यामध्ये सुयेच्या डोक्यावर बसवणे वाचन येत नाही म्हणणाऱ्या गोरे जांगेला चेंगट गुण आहे. आजच्या ठळक बातम्या सविस्तर ऐका पुढं. आणि या ठिकाणी आता बाहेरच्या नादामध्ये गेलेला, स्त्रेच्या नादाला लागलेला, आपले धर्म पत्नी सोडून परस्त्रेच्या नादाला लागणाऱ्या माणसाने विवेक केलेला असतो. नातवे स्वार्थ परमार्थ, त्याला स्वार्थही कळत नाही, त्याला परमार्थ कळत नाही, त्याला हित कळत नाही. कारण तरी वृत्ती असताना विषयामध्ये गुंतलेले असते. कामातुडा भयमानाच्या कामातुडा भयही वाटत नाही आणि लाजही वाटत नाही. आणि अशा माणसाची अवस्था गाडवाला मर्यादा नसते. पण मी म्हणतो माणसापेक्षा गाडवं लय बरी घे. बघा तुम्ही एवढं काम करते गाडवं, सांगताना मालकाला पायाला खाल्लेलं रातभर बसून राहतील. 4 पायाचं गाडव आहे. नाथ बाबाला 2 पायाच्या गाडवाला सांगायचं होतं, पण कसं डायरेक्ट सांगावं म्हणून दोन्ही मान वापरले. लेके बोले सुने लागे. जर सुनाला दसकवून पदर घे म्हणायचं असलं तर लिखिता पदर अगोदर आलेला म्हणायचं, बाय तुझ्या डोक्यावरचा पदर खाली पडून ये. सुनाना वळकावर डंगरी बोलली की मला असं म्हणून नाथ बाबाला सांगायचं होतं 2 पायाच्या गाडवाला, पण 4 पायाच्या गाडवाला काय बोलतात? लातहाने कावरावरे ब्रिजराज सन्मुख करी पदाविरा कामकावर आवरे करी जरित कैसा पुरुष कामाचारी सुखदेवी रतरी पाऊल नाही दुरी हृदयावरी नेरित कैसा पुरुष कामाचारी सुखदेव माने निरंतर्य. जसा काय हाताला गाडवाला लाथा मारून गाडवाने गाडवेल कोण नाव घेतलं मन हे गाडवा आणि वासना ही गाडी नाही. त्याला द्या पुन्हा म्हणायचं नाही काहीतरी बोलून गेलं, काहीतरी बोलून गेलं नाही. हे फक्त आपल्याला शिकायच्या वगैरेचा आपण ध्यानात कराव्या. मन हे गाडव आहे आणि वासना हे गाडवे नाही. पण तो का बरोबर म्हणला वासनेच्या संध्या नको जाऊ म्हणा, काय झाले पहाच्या लंकेच्या रावणा. रावणाला काय झालं? कारण हे गाडव सांगितलेलं आहे. जसं गाडीने लाथा गाडव गाडव पुढं 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 पळावा, तसं म्हणले कामाचं किती फजिती करू जाऊ तिला असताना त्या बायकोला जावं वाटणार.
कसा मार खाते ऐकत आहो पुढची ओळी आहे का मने जन्मांतरीची फळी वाटे पालक मारू दै लागे दैव जमले अभागे व्रत वैरागे संगती आता कामाकर माणसाची अवस्था या ठिकाणी बोलतात की माझं भाग्य म्हणून ह्या गाळात मारला माईचा अवतार या गाळात मारला बापाचा अवतार डोसक्यात मारला भाऊ समृद्धाची जोडी ते माझं भाग्य म्हणजे मार खावा म्हणलं पण हे जे आता वारकर येतं का हे आता करंटे कपडे येतात मला बोलणं सिंचत एक माय मावल्या हातात मारत होती मार खाताना मी मला मारू नको ते बाई बोलले त्यावरती काय म्हणते ऐकत आहोत पैसे श्री कामाच्या कीर्ती कमते करते ते पदाची संपत्ती सोय होते एक विषय संपला दुसऱ्या विषयावर सुरुवात झाली दुसरा विषय असा आहे स्त्रे कामाची आईची रीत म्हणले तिकडे जायचं नाही विषय संपला आता मद्य पियाची आईचे स्थिती मद्यपान दारू कारण संस्कृत भाषा आहे मद्य त्याचं नाव दारू त्याला आता नाश्त्या गुळाचं पाणी असतं कडकपणा म्हणून एरिया टाकतात आणि चवी म्हणून नवसागर टाकतात पुन्हा ऐकून म्हणून तुला कसं काय माहिती का दारू गोळा धोका करतोस का असं नका म्हणू ऐका त्या या दारूचं नाव कदाला बेर बार एकदा पेलं सगळं पार पण दारू पेण्याची अवस्था आहे का जे धन लोभे लुटक जे द्रव्य यही कभोग जोडे सकाम स्वर्ग पुढे निष्काम तरी डोळ्या पुढे दिसते रोकडे मोक्ष पैसा खर्च करावा लागतो पण डोकं बारा वाढणारे करतात गोडून या धाना बोलता नाही व्यवहारे उदास विचारी वेच करी अरे चांगलं झालं कमावलेला चांगल्या ठिकाणी खर्च करा दारू जपायचं बोललं का दारूनं कुणाचं बरं झालंय दारू गांजा मटका मत करे यारो अक्कल वो हो जाती है पल्ले का पैसा खाकर जो के सिर पर आती है दारू पिल्यामुळे चांगलं आहे खा अरे कुणीच नीट बोलत नाही घरात कोण चांगलं म्हणणार दारात कोण चांगलं म्हणणार घरीत कोण चांगलं म्हणणार हे दारू पिण्याची अवस्था आहे दोन विषय संपले तिसरा विषय आहे का दुनिया से घाती संपूर्ण सेवन दारू पिणारा काय भडका काय कुठं भडकन गांजा वाटणारा काय भडकन काय सांगता येत नाही बाबा कारण हे आता लक्ष्मी द्यावी लागते आणि अवदसा घ्यावी लागते दारू म्हणजे चांगले लक्ष्मी म्हणजे पैसा द्यायचा अवदसा घ्यायची आणि फजिती करून घ्यायची आणि फजिती करून घेऊ नका दादा दारू पिऊ नका अमूल्य हा नर देह वायाला जाणार प्राण हरीच भजन कधी करणार हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे दारू पिण्याला जास्त वाटोळा करू नका तिसरा विषय आहे का विजय रुदक स्वप्निना लेख की सुख जन्मला देख भोविती नरक अनिवार्य भोगते नरक अनिवार्य धन्य म्हणजे तेंगट माणसं कवा रुपया पटी देत नाही तर कवा कुठली वारी करीत नाही तर आज पुन्हा आपल्या हातातून गेलं की पुन्हा म्हणाल आता काय करावं आमची तर शक्ती होती शक्तीला मंदिराच्या जवळ घर होतं म्हणलं काकू शक्ती आपल्या गावात आहे काय 10-5 रुपये पट्टी करायची का काकू म्हणजे बाबा आता माझ्या हातात काय मी म्हणलं होता त्याला काय हंडगा लागला होता का म्हणलं माझा किती कमवा लागा कपाळाला लावलेला रुपया लोकांचा आपला घरचा रुपया नसतो जाणीवपूर्वक सांगतोय जबाबदारीने बोलतोय घरचा रुपया असतोय का ते मेल्या घरच्या राहण्याच्या भानगडीत असते तर शेजाऱ्याचा तर पाहुण्या लावल्याचा
किती कमवा तुम्ही, अरे कमवेला म्हणजे संगलेला नाही का, अरे घेतलं रामचिंतन जे आहे नाम घ्या, आणि या नामानं नाम जर घेतला तर जन्माला आल्याचं सार्थक होतं दादा. तेव्हाच लागू नका शरीराचं महत्व सांगितलं. कारण या शरीराने काय करता येत नाही, या शरीराला काय करता येतं. परमेश्वर आपला तर करावा लागतो, पण या शरीराने करता येतं. अमूल्य हाणार देह वायाला जाणार, प्राण्याने तर भजन करणार. तेव्हा आता देवानं हा नैवेद्य दिलेला आहे. देवे देवा देव भजन अगो म्हणता तो या झाला फटवाई के देवाला भजन करण्यासाठी नैवेद्य दिलेला आहे. कमळ आता चेंगट वाग मारताना धुळकांवर एवढं शरीर दिले का. अरे एवढं शरीर देवानं सुंदर आपल्याला दिलेलं आहे, हेच करून घेशील म्हणून. या देहामध्ये करावं काय, आपण आता एक देव करणे घ्यावा. तुम्ही किती आपला आपला कोण आपलाय, आपला आहे का कोणी, आणि आपलं असतं तर 2020 ला लॉकडाऊन पडलं होतं. कोरोनाच्या काळात आपले बायका लेकरं सुद्धा आपल्यापर्यंत आले. कुत्र्याला भाकरी टाकल्या बाबा, कोणी आपलं नाही. तेलकट मागू नका बाबा. देने होगी जे भोग देने होगी जे स्वर्ग भोग देने सारे महायोग जीव जीव विभाग जेते राहे या देहामुळं माणसाला योग साधना करता येते, नामजप करता येतो, आणि योग साधना केल्यामुळं देवाच्या चरणापर्यंत पोहोचता येतं. पण माणूस करीत नाही मोठी शोकांची काय, कारण आळूचा माणसाचा वैरी आहे. पण एवढं करून सुद्धा, एवढं होऊन सुद्धा माणसं कोरोनामध्ये तेवढं म्हणजे आता काय करायचं नाही, देव करायचं. तो कोरोना होता तोवर सगळे विसरून गेलं. माझ्या मताने एक असं, कोरोना 2 वर्षाला एकदा यावा, पण एवढे दिवस मुक्काम नसावा. माणसं शिस्तीत राहतील. आता कुणाला कोरोनाचा जाम नाही बाबा, कुणाला आहे का जाम, कुणाला जाम नाही दादा. अरे या शरीराचा मात्र करू नका. शांतीप्रमाणे हाताला वर्णन करतात, केला मातेला मुळे या मुलानं या शरीराचं मात्र केलं, या शरीराचं मात्र करू नका दादा. देव आपलासा करून या, चेंगट वागू नका. सडळ हाताला दान करा. दाने ना हस्त पवित्र, दानानं हात पवित्र होतात आणि स्वतःचा करता कल्याण होता. आता या ठिकाणी बोलता एवढी प्राप्तीचे दाते ते करती जगाची कोण पुसते ते दुःख समजते संगतीचे समायचा संगतीचे. एवढे प्राप्तीचे दाते, एवढे म्हणजे कारण या शरीराचा उपयोग शरीर भोगावे ते त्यागावे, शरीर मध्यभागे विभागावे. सुभाषितकार वर्णन करतात, बोध घेतला तर नरकाला जावं लागतं, काही तर नाही त्याचा हाताला काही लागत नाही. शरीराचा उपयोग हा फक्त काड्याच्या डब्यासारखं करा. काड्याच्या डब्याने जास्त वेगळे किंवा चोल पेटवून 2 भाकरी करून खाता येत, आणि एखाद्याचं पोपट जाळता. चांगलंही करता येतं ना वाईटही करता येतं. शरीर चांगले शरीर चांगले तेवढंच आहे, शरीर दुःखाचे घोसले दुःखही तेवढंच आहे. म्हणून शरीराचा उपयोग चांगल्या ठिकाणी करा, असं या ठिकाणी बोलतात. देवधर्माने नते काही परमकार भाऊ नाही, सदाची संभावना नाही. निराळपायी सदा पितर माणसाने एवढं तेवढं वागायचं. देव धर्म ठाऊक नाही. सणा दिवशी देवळात बसायचं, ज्याचा निवड चांगला त्याचा घर गाठायचं, तिथं जीवन मोकळा. एवढं ते हो, एवढं आहे. काय पटत राहते आहे, श्राद्धाची संभावना नाही. निराश पाहिजे सदा पितारा, पितर सुद्धा निराश होतात. स्वर्गामधून ते आपल्याला शाप देतात, आपल्या मागे दरिद्री लागते जातात. म्हणून कमीत कमी पक्ष 15 वाड्यामध्ये माल घाला, तीही गाडी नाही काही पडते. आणि नाळे घालताना पेटर जावाचे काही तर पट्टे म्हणतात, तुझा माझ्या सगळं लग्न झाल्यावर तू करायचं नाही, आणि माझा बाप मेल्यामध्ये मी
बैल सवाशी नाही आपण पितराच्या ठाई काट्याचं प्रमाण आहे. कारण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणची शक्ती असल्यामुळे मी भूमीच्या बाहेर जाईल ना. आणि दुसरं बोलणं मी मग सांगितलं ही सीएटीची परीक्षा आहे. ही सीएटीची परीक्षा आहे. नाहीतर या 27 वेळा सांगण्यासाठी 1 तास घेतोय. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुणी विचारा ती जोड आली म्हणजे घ्या 27 वेळा तास देतच. पण सुतार महाराजांनी सांगितलं हा असं करू नका. कसंही करा पण एवढ्या वेळात पार करा. म्हणून असताना बायकोच्या पाय पडतो बायकोच्या पाया पडतो. अरे निकाल असतो असं लागण्याचा एवढं केलं राहून काय तुमच्या सोबत येणार आहे? काही तुमच्या सोबत येणार नाही दादा. त्याच्यासाठी काय करा नाही धनाचा रेत होय तरी प्राणाची गाव पाहे चढावाची नेण्याचोय पाहुण्याला सणावार घरी करीत नाही का? आलेल्या पाहुण्याची व्यवस्था होईल का? पाहुणा आला त्याची व्यवस्था तर कवाच नाही. कवा जायची वाट बघते. पाहुणा येईल का? पण माझ्या भारत देशाची ते संस्कृती आहे अतिथी देवो भव. कारण आलेले पाहुणे रावळे सुद्धा देव असतात हे थोडे ध्यानात असू द्या. म्हणून आता घरी आलेल्या साधू संतांना तर जाऊ द्या पण पाहुणा रावळे सुद्धा असताना त्याची व्यवस्था करा. ते कुण्या लोकांना देवीची काही सांगता येत नाही. पण आहे महाराज बी घालला होता असता त्याची व्यवस्था करणार. त्याला चहा पाहिजे ना. आणि पाहुणा रावळा बी आला तरी चहा पाहिजे ना. पैसा 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 जमा करून करताव काय? रस्ते जोडली संपत्ती ती फेडती राहती निघुती नगर माती राहती बनरती दुळी ऐका कष्टाने पैसे मिळवायचे. आपण मला ते डोळेच्या शब्दाचा फक्त शब्दाशी अर्थ आहे का? कुंभाराच्या जायचं जुन्या काळाचा दृष्टांत आहे. जुन्या काळाचा दृष्टांत आहे. कुंभाराच्या जायचं गार्ग आणायचं वरी झाकणी आणायचे गार्ग यायचं आता करायचा त्याच्यात गार्ग ठेवायचं मध्ये 2 रुपये टाकायचे वरून झाकणी ठेवायचे माती लोटायची किती दे उन्हाळा होता तिथंच जोरात वापायचं. पोरं जर म्हणजे बाबा बाहेर बाबा नगर गाव सर्दी झाली म्हणते आणि मरताना पाय थोडे मरावं लागतंय. पाय पुढीत मरतय. पोरवाला वाटलं याला आता मरताना तर एवढं कमी शिवा शिवा देवा देवा रामा रामा म्हणावं. पण म्हातारे खोडी होतं म्हटलं तर आमच्या एक म्हातार म्हणावं. पोरवाला वाटलं त्याला आता शिवा शिवा म्हणावं. गावाचं पोतं फाडलं त्याला मरताना म्हटलं ए पोरानो पोरं म्हणले काय बाबा गहू सांडायला तर गुप्ता गुप्ती करा म्हणून जागेला गेलं वाटतं. सांगितला हे तेल जवळ एक ठिकाणी येत नाही. ऐका जे श्रीलंपट आहे ते काही पैशाचा गमकायचं श्रीलंपटाचं आणि तेंगट माणसाला कवा मेळ लागत नाही. आणि दारू पेवाला तेंगट माणसाला मेळ लागते काय? पहिल्या गुणाचा नाच करावा पैसेवाल्यानेच. पहिल्या गुणाचा नाच करावा पैसेवाल्यानेच. दुसऱ्या गुणाचा नाच करावा ज्याला मन मोकळे त्यानंच करावा. तिसऱ्या गुणाची चेंगट आहे त्याचा नाच पोलीस करून कारण दोन्ही गुण त्या गुणाला मिळतो जोडते नाही. त्याने एकत्र येत नाही. पण जर या करायचे आले तर सांगितलंय जर करता विषय मांडला येतील हे सांगितलं नाही. जर याला करायचे एखादे आले तर ते दुःख त्याचे सांगावे ते दुःख किती सांगावं म्हणजे एखादं दुःख एवढं आहे असं यांचे काही म्हणतात. हा
स्त्रीमध्ये नाही कोणता शब्द ऐकायचा हा स्त्रीमध्ये वाचलेला आहे आणि संतानावर आता येते गाणवाची छाया आमच्यावर टाकून जातोय का कारण आमचा धर्म आहे माझा धर्म आहे उत्तराचे शिकार हा माझा धर्म आहे आणि याला शिक्षा लावणार माणसाला धर्म कधी विसरायचा नाही सगळं लपल पण रक्त कधी झापल्या जात नाही क्षत्रियाचं रक्त होतं सळसळ केला धनुष्याला भांड लावला धर्म कधीच विसरायचा नाही बाबा अरे माणसाला माणुसकीचे माणसाला माणसाचे माणुसकीला वागावा हा माणसाचा धर्म आहे माझ्या माय मावल्याचा धर्म आहे पतीच्या माता अनुसरले पतिव्रता पतीच्या माताला चालते त्याला पतिव्रता म्हणावं त्याच्या खाली एक संघ पडत होतो जे माय मावले गावात आपल्या नवऱ्याच्या अगोदर जेवत नाही त्याला पतिव्रता म्हणावं तुम्ही म्हणता तुझं कसं आहे आणि उतरले त्याला माझ्या अगोदर भाकरीचा घास खात नाही नारायण महाराज माझ्या अगोदर भाकरीचा घास खात नाही पण अर्धा किलो कळाचा मुलगा पाल्याची राहत नाही वाचा आम्ही सूर्यवंशी राज नेमके आम्हा स्वधर्म उदतासी लावण्याची के विचारणे के वाक्याचा विचार करायची गरज नाही आणि सूर्यवंशी राज्य दादा ज्या कुळामध्ये माणूस जन्मत आहे त्या कुळाचे वंश नाही वाढवता येत चालतो पण कमीत कमी गालबोट लागू असं तरी वागू नका कमीत कमी वागताना विचार करा मी सूर्यवंशाच्या कुळामध्ये जन्माला आलेलो आहे राजा दशरथाच्या वंशामध्ये जन्माला आलोय मी माझा धर्म सोडणार नाही त्याला शिक्षा लावतो धनुष्याला वाट लावला मग या राम नामांकित बाण गंधगीता विरावण तामी सदिरा आपण लोकांना करावया करून या राम नाम स्मरण धनुष्य होळी काढला बाणसी आज्ञा करून लोकांना करावे बाण श्रीराम नामांकित हनुमान श्रीराम भक्त दिवा परिसार करतात राम स्मरत सर्वदा लय मोठा आहे माग त्यांना आता किती कसरा वळतो ऐकत नाही तरी लय मोठा झालेला आहे असं बाण यात काय अवतार हा राजाची वर्ताना काढला बघा बाणाला अर्थ केला लोखंडाला आता बघा आपण माणसं बरे का लोखंड बरे सिद्ध करतो 2 मिनिटात बाण कानापर्यंत वळले बाणाला अर्थ केले दोस्ता जाळाला करावे बाणाला लोखंडाच्या बाणाला ऐकलो आम्ही जिवंत माणसं असताना ऐकलं झालं बघा माणसं बरे का बाण मराठी कारण एका पुराणाचं सोडा एका सुंदर मराठी अमेरिकन सांगून गेला गेले सांगून ज्ञानेश्वरी माणसा परेसा सांगितल्याला ऐकत तर कमीत कमी म्हणला पण माणसं ऐकत आहे बाणाला ऐकलं काय केलं तुटोलियाची त्याच्याकडे कराटी बाण पडला संगती बोलणारी करावी सुलभती भक्त दृष्टीची सेना परकोणी झाले तरी पुन्हा भरत जणीला संपूर्ण कपीची करावे वंदन तरी या स्मरण श्रीरामाचे बरब श्रीरामाचा निज भक्त कपीच प्रेम राम स्मरत मानन तरे पुरुषार्थ मान विस्मित पारकाच्या बाणाच्या कडाने करेला बाण सोडला बाण पुढे गेल्याबरोबर हत्या काय होते दोस्त दळाला करावे आता समोरचा दोस्त होता का बघा लोखंडाच्या बाणाला बाण बघतोय म्हणजे डोळे असा लागते साधं तरकावा ना सांगितलेले अंक ऐकतोय म्हणजे कान असावे लागते कारण हे सगळं आहे ऐकिरण बघतोय म्हणजे आणि हा दोस्त नाही जर इकडे परत जावा तर भरत दंड करतोय जर याचा दंड करावा तर आज्ञेचं उल्लंघन होतोय बाणाला मत्ता पहिले काढला काय बायकाच्या न्यायची गेरणाऱ्या विगटाची दुष्ट म्हणजे कपीची राम स्मरणेची दुर्लभ स्वामीच्या आज्ञेचे उल्लंघन घडे स्वामीला श्रीनाथ कडे ऐसे विचारून वाडे कोडे चरणाकडे चालिला हरिदिया सजनाचे पाया पडले कधी पण होये स्वामी कार्य सिद्धी सदाये विजयी होये त्रैलोकी बाणाने विचार केला आपल्या मालकाची आज्ञा आहे दोस्ताचा दंड करायचा म्हणजे हा दोस्त नाही तर याच्यावर आपण चाचेकाने करावं तर म्हणजे आपल्या आवश्यक होते मग काय करावं विचार बाणाने केला चरणाकडे गेला कारण धैर्य सज्जनाचे पाया आपजे कधीचा न होया पाया पडलं म्हणजे वाटोळ का होत नाही आणि माझ्या भारत देशाची संस्कृती आहे लहानानं मोठ्याच्या पाया पडावं सासून सुनाच्या पाया पडावं सासून सुनाच्या
सुनाला सासूच्या लॉकडाऊन मध्ये आमचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर सून शिकलेले होते. शिकलेले सून आणायला गेले. त्यावेळेला सासू दाजरा पाय जोडून बसते आता माझ्या पाया पडेल म्हणून. ते सून काय पाया पडली नाही. त्या दिवशी सासू गायब झाले. अनेक अवसरे नाही एकच वाटला करुणी पुन्हा पायी मिठी घाली सोय विस्मित कपिनंदन बाण कोणाचा नवल वाटलं मावळीला कारण कुणाचं आहे कुठून आला आहे. कारण या ठिकाणी बाण यायला तरी जागा तर नाही. आता याच्या अगोदर आपला एक उतार होता खाली अंधार होता. अंधारात बाण कसा ओळखीला सांगतो म्हणजे ऐका. जय श्रीराम. जय श्रीराम.